रामकृष्ण हरी बंधू भगिनींनो, ज्ञानेश्वर माऊलींचा संजीवन समाधी सोहळा आळंदी या ठिकाणी कार्तिकी एकादशी पासून कार्तिकी वद्य एकादशी पासून या ठिकाणी संपन्न होतो आहे। त्रयोदशीच्या दिवशी, कार्तिक वद्य त्रयोदशीच्या दिवशी माऊलींनी संजीवन समाधी घेतली जरी असली तरी त्यानंतरही 1-2 दिवस हा उत्सव या ठिकाणी आळंदी या तीर्थक्षेत्री लाखो वारकऱ्यांच्या साक्षीने संपन्न होतो। अशा या माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्याचं थोडक्यात विवेचन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। सर्वप्रथम मी माऊलींच्या चरणी नतमस्तक होतो आणि माऊलींच्या संबंधाने असं म्हणता येईल की ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी। अशा ह्या माऊलींना पुनश्च एकदा मनपूर्वक नमन करून रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्व श्रोते मायबापांचे मी मनपूर्वक स्वागत करतो। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की माऊली हे वारकरी संप्रदायाचे संस्थापक आणि म्हणून ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया, अशा प्रकारे वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानेश्वर माऊलींनी घातला असं वर्णन बहिणाबाई चौधरींनी केलेलं आहे। माऊलींचं चरित्र तसं खूप विस्तृत आहे। माऊलींच्या ज्ञानेश्वरी जयंतीच्या निमित्तानं एक व्हिडिओ यापूर्वी मी रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तो आपण श्रवण केलेलाच असेल। पण माऊलींचं संपूर्ण चरित्र मात्र आपण अद्यापपर्यंत टाकलेलं नाही आहे। कधीतरी आपण त्याचे वेगळे व्हिडिओ या चॅनलवरती मी टाकणार आहे। आज केवळ आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माऊलींच्या समाधी सोहळ्याबद्दलचाच किंवा उत्सवाबद्दलचाच विचार या ठिकाणी करणार आहोत। या ठिकाणी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की माऊली ज्ञानेश्वरांनी संत नामदेव महाराज हे दोघेही समकालीन आहेत। अत्यंत जीवश्य कंठस्थ अशा प्रकारचे हे दोघेही मित्र। त्यांच्या चरित्रामध्ये शेवटचा भाग जो येतो तो हा की संत नामदेव महाराज, संत ज्ञानेश्वर माऊली आणि काही संतांनी मिळून भारत भ्रमण केलं, नव्हे तीर्थाटन केलं आणि तीर्थाटनावरून ते पंढरपूरला परत आलेले आहेत। पंढरपूरला येऊन पंढरीश पांडुरंगाची भेट माऊलींनी नामदेव महाराजांनी घेतलेली आहे। आणि या ठिकाणी त्यापूर्वी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की माऊलींनी ज्ञानेश्वरी आणि अन्य ग्रंथांचं लेखन केलेलं आहे। त्यांच्या अवतार कार्यातल्या सगळ्या काही गोष्टी त्यांना ज्या करायच्या होत्या त्या संपूर्णपणे या तीर्थाटनाच्या पूर्वी संपन्न केलेल्या आहेत। आणि त्यानंतर माऊलीचे अवतार कार्य संपता तीर्थाटन संपून पंढरपूरला येतात। पंढरीश पांडुरंगाची नामदेव महाराजांच्या सह ते भेट घेतात आणि आता आपलं अवतार कार्य समाप्त करायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला संजीवन समाधी घ्यायची आहे। तेव्हा पांडुरंगांनी त्याला परवानगी द्यावी अशा प्रकारचा विचार वयाच्या 21-22व्या वर्षी माऊली पंढरीश पांडुरंगांच्या समोर व्यक्त करतात। आणि हा निर्णय ऐकल्याच्या नंतर निश्चितपणे पांडुरंगांना देखील खूप गलबलल्यासारखं होतं, परंतु शेवटी हा निर्णय पांडुरंग परमात्मा मान्य करतात आणि लगेच माऊलीचा हा निर्णय कार्तिकी ला आलेल्या सर्व संतांच्या समोर पंढरीश पांडुरंग जाहीर करतात की आपल्याला माऊलींना किंवा संत ज्ञानेश्वरांना या ठिकाणी समाधी द्यावयाची आहे। त्यावेळेला पंढरीश पांडुरंग जे बोलले ते म्हणाले की कार्तिक वद्य दशमीला आपण या ठिकाणी इथून आळंदीला प्रस्थान करूया। एकादशीच्या दिवशी सगळ्या संतांना सांगतात की आपण आळंदीमध्ये जाऊन हरिजागर करूया। त्यानंतर द्वादशीला पारणं फेडलं जाईल, कार्तिक वद्य द्वादशीला पारणं फेडलं जाईल आणि त्रयोदशीच्या दिवशी मध्यान्हकाळी ज्ञानेश्वर महाराजांना प्राचीन आणि पवित्र अशा आळंदीच्या ठिकाणी समाधी द्यायची आहे। अशा प्रकारचा निर्णय जो माऊलींनी या ठिकाणी पंढरीश पांडुरंगांच्याकडे व्यक्त केला होता त्याची सगळी रूपरेषाच पांडुरंग सगळ्या संतांच्या समोर या ठिकाणी विशद करून सांगतात। आणि हा अचानक पांडुरंगांच्या तोंडून निर्णय ऐकल्याच्या नंतर सगळी संत मंडळी रडायला लागलेली आहे।
कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की माऊली अंतकरणही माऊलीचंच होतं आणि माऊलीगत संत ज्ञानेश्वरांनी सगळ्या संतांच्या वरती जनतेवरती प्रेम केल्यामुळं माऊली आपल्याला इतक्या कमी वयामध्ये आणि एवढ्या लवकर सोडून जाणार ही जी काही घटना आहे ती संतांना एकदम सहन होत नाही आणि बरेचसे संत रडायला लागतात. बऱ्याच जणांना हुरहुर लागते की आता काही दिवसानंतर माऊली आपल्यातनं निघून जाणार आहेत. आणि या ठिकाणी या संतांच्या मध्ये सर्वाधिक दुःख जर कोणाला झालं असेल तर ते संत नामदेव महाराजांना होतं. कारण नामदेव महाराजांचं आणि ज्ञानेश्वर माऊलींचं सख्यत्व होतं. अत्यंत जीवश कंठस्थ अशा प्रकारचे मित्र होते आणि त्यामुळं संत नामदेव महाराजांना हे काही माऊलींचं जाणं खूप वेदना देणारं ठरलेलं आहे. ही बातमी जेव्हा पांडुरंगांनी जाहीर केली, सगळ्या संतांना माहीत झाली. हा म्हणता म्हणता सर्व देशभर त्या काळातल्या सगळ्या संतांच्या पर्यंत, भक्तांच्या पर्यंत, विशेषतः महाराष्ट्रात मध्ये हा म्हणता सगळीकडे पसरलेली आहे. आणि मग हे सगळी संत मंडळी जे तिथं उपस्थित नसतील ती देखील या ठिकाणी माऊलींना भेटण्यासाठी आळंदीच्या दिशेनं रवाना झालेली आपल्याला पाहायला मिळतात. आणि मग रांगाच्या रांगा लागलेल्या आहेत माऊलींना डोळे भरून पाहण्यासाठी, त्यांचे शब्द कानामध्ये साठवण्यासाठी. आणि या ठिकाणी असा हा ज्ञानसूर्य, ज्ञानाचा ईश्वर, कृपेचा सागर, चैतन्याचा जिव्हाळा आपल्यातून निघून जाणार आहे हे मात्र सगळ्यांनाच सहन न होणारी गोष्ट होती. दशमीच्या दिवशी ठरल्याप्रमाणे पंढरीश पांडुरंग आपली पत्नी रुक्मिणीसह आळंदीला येऊन पोहोचतात. आळंदीला आल्याच्या नंतर देवाने आळंदीला येतानाच पंढरपूरपेक्षा आळंदीचं महत्त्व कसं विशेष आहे हे देखील आवर्जून सांगितलेलं आहे. ते पंढरीश पांडुरंग सांगतात की आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, दैवताचे नाव सिद्धेश्वर, अशा प्रकारची ही आळंदी आहे. आणि आळंदी तीर्थक्षेत्राचं महत्त्व यापूर्वीच्या एका व्हिडिओमध्ये परवाच आपण श्रवण केलेलाच तो व्हिडिओ आहे. त्यामध्ये मी सविस्तर आळंदी तीर्थक्षेत्राचं महत्त्व आपल्या समोर ठेवलेलंच आहे. आणि म्हणून पंढरीश पांडुरंग आळंदीच्या संबंधानं सांगतात की ही अत्यंत पुण्यभूमी अशा प्रकारचं हे ठिकाण आहे. कारण या ठिकाणी अनेक ऋषीमुनींनी अनेक वर्ष तप आचरलेलं आहे. इथं इंद्रानं इंद्रायणीच्या काठी तप केलेलं आहे. याच ठिकाणी आदिनाथ सिद्धेश्वर हे अत्यंत पुरातन अशा प्रकारचं स्थान आळंदीला राहिलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी ही जागा माऊलींना समाधी देण्यासाठी हे ठिकाण निवडलं गेलेलं आहे. आणि माऊलींनी हा निर्णय जाहीर केल्याच्या नंतर सगळे देव, ऋषी, सगळेजण माऊलींची या ठिकाणी स्तुती गायला लागलेली आहेत, स्तुतिस्तोत्र गायला लागलेले आहेत की माऊलींनी जे काम केलंय ते खरोखरच न भूतो न भविष्यती अशा प्रकारचं आहे. नामदेव महाराजांना मात्र या निर्णयामुळं कासावीस व्हायला लागलेला आहे. त्यावेळेला देवांनी नामदेवांची समजूत काढलेली आहे की अरे नामा, असं घाईवरून आणि असं घाबरून चालणार नाहीये, असं फार दुःख करून चालणार नाहीये. तर एक ना एक दिवस आपल्याला हे जग सोडावंच लागतं. आणि मग एकादशीच्या दिवशी संबंध आळंदीमध्ये साधू संतांच्या करवी हरिनामाचा गजर केला जातो आहे. त्या काळातले सावता माळी आलेले आहेत, गोरा कुंभार आलेले आहेत, चोका मेळा आहेत, नरहरी सोनार आहेत, परिसा भागवत आहेत. त्या काळामधली जी काही संत मंडळी आहे, संत जनाबाई आहे, संत नामदेव महाराज आहेत, नामदेव महाराजांचे सगळे पुत्र या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आणि असा संतांचा मेळा आळंदीमध्ये उपस्थित आहे. आणि एकादशीच्या दिवशी सगळ्या आळंदीमध्ये हरिनामाचा गजर मोठ्या प्रमाणावरती होताना आणि या हरिनामाने सगळी आळंदी दुमदुमून गेलेली या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आणि याच दिवशी नामदेव महाराजांना असं वाटलं की आपण आता जितकी होईल तेवढी आपल्या मित्राची ज्ञानेश्वर माऊलींची सेवा केली पाहिजे. आणि म्हणून नामदेव महाराज रात्रभर या ठिकाणी आळंदीमध्ये एकादशीच्या दिवशी कीर्तन करतायत. द्वादशीच्या दिवशी पांडुरंगांनी सांगितल्याप्रमाणे जे उपवास होता त्या उपवासाचं पारणं या ठिकाणी झालेलं आहे. त्याचबरोबर या उपवासानंतर जेवणासाठी सगळे संत मंडळी बसलेली आहेत. आणि या संतांना या आळंदीमध्ये
जेवण वाढण्यासाठी साक्षात रुक्मिणी माता या ठिकाणी जेवण वाढताना आपल्याला दिसून येत आहेत. केवळ संतांना जेवण वाढतायत रुक्मिणी माता असं नाही आहे, तर ज्ञानदेवांना देखील एका पानावरती म्हणजे जेवायला त्या बसवतात आणि त्यांच्या पाठीवरून, माऊलींच्या पाठीवरून रुक्मिणी माता हात फिरवतात आणि स्वतःच्या हातानं या ठिकाणी भात कालवून ज्ञानदेवांच्या तोंडी भरवण्याचं काम स्वतः रुक्मिणी माता या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळतात. यावेळी सर्व संत मात्र शोकमग्न झालेले आहेत की आता माऊली आपल्यातनं समाधी घेण्यासाठी जाणार आहेत. या घटनेचं वर्णन, खरं तर समाधीच्या पूर्ण सोहळ्याचं वर्णन जर कुठे सापडत असेल तर ते नामदेव महाराजांच्या रचनांच्या मध्ये सापडतं. कारण नामदेव महाराजांनी समाधी प्रकरणच ज्ञानेश्वर माऊलींच्या अनेक रचनांच्या मधनं या ठिकाणी आपल्यासमोर उभं केलेलं आहे. आणि नामदेव महाराज हे स्वतः ज्ञानेश्वर महाराजांच्या सहवासातले असल्यामुळे हे सगळं वर्णन अगदी सत्य अशा पद्धतीचं वर्णित केलं गेलेलं आहे. या ठिकाणी नामदेव महाराज या घटनेचं वर्णन करताना म्हणतात की या ठिकाणी विलाप मांडिला भक्ती खंती करीती त्रिजगती. सगळे संत हे विलाप करायला लागलेले आहेत आणि सगळ्यांना खंत वाटायला लागलेली आहे की आता माऊली समाधी घेणार आहेत, आपल्यातनं जाणार आहेत. ज्ञानदेवा सारखी मूर्ती न देखो म्हणती देवराया. हे देवराया, अनेक मूर्ती आम्हाला पाहायला मिळतील, अनेक माणसं संत पाहायला मिळतील, परंतु ज्ञानदेवासारखा संत आता पुणे आम्हाला बघायला मिळणार नाहीये. अशा प्रकारचा सगळ्या संतांनी पांडुरंगाच्या समोर एक प्रकारचा टाहोस फोडलेला आहे. म्हणून या ठिकाणी नामदेव महाराज म्हणतात की विलाप मांडिला भक्ती खंती करीती त्रिजगती. ज्ञानदेवा सारखी मूर्ती न देखो म्हणती देवराया. सोपाने घातले लोटांगण मुक्ताईने धरिले चरण संत करीती स्थवन पांडुरंगाचे. या ठिकाणी पंढरीश पांडुरंगाच्या समोर ही संत मंडळी माऊलींच्या जाण्याबद्दल त्यांच्या अंतःकरणाला ज्या वेदना होत आहेत त्याचं प्रकटीकरण नामदेव महाराज या अभंगातनं व्यक्त करतात. ते म्हणतात की सोपाने घातले लोटांगण. नामदेव महाराजांचे बंधू सोपानदेव यांनी देखील लोटांगण घातलेलं आहे देवाला. मुक्ताईनं देखील पांडुरंगाचे चरण धरलेले आहेत आणि सगळेजण या ठिकाणी पांडुरंगाचं स्तवन करत माऊलींचं वर्णन आणि माऊलींच्या जाण्याचं दुःख पांडुरंगाच्या समोर व्यक्त करायला लागलेले आहेत, असं वर्णन या ठिकाणी नामदेव महाराज करतात. तिसऱ्या प्रहाराला केंदूर या ठिकाणाहून एक महान भगवत भक्त तेथे येतात आणि शेवटचं खिरापितीचं कीर्तन या ठिकाणी त्यांच्याद्वारे केलं जातं. नामदेवांनी देवाला समाधीची जागा कुठे अशा प्रकारचा प्रश्न विचारला की ज्ञानदेव ज्या ठिकाणी समाधी घेणार आहेत, देवा ती समाधीची जागा तरी आम्हाला सांगा. असं म्हणल्याच्या नंतर देव नामदेवाला सांगतात की हो बरोबर आहे, आता समाधी घ्यायची वेळ जवळ आलेली आहे. तेव्हा तिथे जो सिद्धेश्वर दिसतात ना, ह्या सिद्धेश्वराच्या समोर जो ढवळा नंदी आहे ना, त्या नंदीला नामदेवा तू बाजूला हलव म्हणजे तुला समाधीची जागा लक्षात येईल. आणि मग नामदेव सिद्धेश्वराच्या समोर जो ढवळा नंदी होता तो नंदी या ठिकाणी नामदेव महाराज बाजूला सारतात. त्याचं वर्णन आलेलं आहे की नामदेव आणि नंदी हलवला, त्यांना आज खाली आणि नंदी हलवल्याबरोबर त्यांना काय दिसलं तर आत खाली पायऱ्या असलेली एक गुहा दिसली. नामदेव महाराजांनी जाऊन तो ढवळा नंदी बाजूला केल्याबरोबर खाली नजर टाकली तरी एक गुहा त्यांच्या नजरेला दिसते आहे. त्या गुहेपर्यंत जाताना पायऱ्या असलेल्या आहेत त्यांना दिसतात. नामदेव महाराज त्या गुहेमध्ये खाली शिरलेले आहेत. त्या गुहेमध्ये जाऊन नामदेव महाराज पाहतात तर तिथे एक धुनी आणि आसन घालून ठेवलेलं नामदेव महाराजांना दिसतं. तेथील वातावरण सुगंधानं दरवळलेलं आहे असंही चित्र या ठिकाणी नामदेव महाराजांना त्या गुहेमध्ये पाहायला मिळतं. आणि मग द्वादशीला रात्रभर नामदेवांना झोप आलेली नाही आहे की आता त्रयोदशीला म्हणजे उद्याच्या दिवशी ज्ञानदेव हे संजीवन समाधी घेणार आहेत. आणि या बेचैनीमुळं नामदेव महाराजांना द्वादशीच्या दिवशी रात्रभर झोप आलेली नाही. त्यांनी आपल्या चारही मुलांना, आपल्याला माहिती आहे की नारा, विटा, गोंदा, महादाजी त्यांचे 4 मुलं आहेत. या 4ही मुलांना आदल्याच दिवशी बेल फुलं आणून ठेवायला सांगितलेलं होतं. उजाडल्याबरोबर 4ही मुलांकडून त्यांनी समाधीची जागा आतून बाहेरून स्वच्छ करून घेतलेली आहे. नामदेव महाराजांनी आपल्या 4ही मुलांच्याकडनं समाधीची आतून आणि बाहेरून जागा स्वच्छ करून घेतलेली आहे. समाधीच्या जागेवर बेल, तुळशी, फुलं अंतरून ठेवली आहेत आणि पहिलंच जिथं समाधी घेतली जाणार आहे तिथं आसन तर टाकलेलंच होतं.
आणि मग त्रयोदशीचा दिवस, ज्या दिवशी माऊली प्रत्यक्ष संजीवन समाधी घेणार आहेत, तो दिवस उजळतो. सकाळ होते. सर्वजण सर्व कामे आटोपून माऊली समाधी घेणार म्हणून हवालदिल झालेले आहेत. सकाळीच नामदेव महाराजांनी चंदनाची ओटी तयार केलेली आहे आणि ही चंदनाची ओटी तयार करून स्वतःच्या हातांनी नामदेव महाराज ज्ञानदेव महाराजांना ही चंदनाची ओटी लावत आहेत. परंतु ही ओटी लावत असताना चंदनाची नामदेव महाराजांच्या डोळ्यावाट मात्र घळाघळा आसवे गळायला लागलेले आहेत आणि हे आसवाचं पाणी माऊलींना जिथं चंदनाची ओटी लावली आहे त्याच्यावर पडतंय आणि ही चंदनाची ओटी या ठिकाणी त्या पाण्यानं धुवून जाते. इतकं दुःख नामदेव महाराजांना ज्ञानदेव आपल्याला सोडून संजीवन समाधी घेतायत याचं झाल्याचं वर्णन या ठिकाणी माऊलींच्या चरित्रामध्ये आणि नामदेव महाराजांच्या रचनामध्ये आपल्याला वाचायला मिळतं. माऊलींचा मात्र चेहऱ्यावरती कुठल्याच प्रकारची ग्लानी नाही आहे. उलट माऊलींचा चेहरा आता आज उलट सतेज दिसायला लागलेला आहे आणि माऊलींना समाधी घेण्याबद्दलचा कुठल्याही प्रकारचा खेद मनामध्ये नाहीये. तर उलट एक चैतन्य स्वरूप अशा पद्धतीचं आज माऊलींचं रूप दिसायला लागलेलं आहे. नंतर देव म्हणजेच पंढरीश पांडुरंग नामदेवाच्या जवळ येतात व म्हणतात की म्हणजे नामदेवांच्या जवळ येतात आणि म्हणतात की चला आता आपण ज्ञानदेवांच्या जवळ जाऊया. पंढरीश पांडुरंग नामदेवाला सोबत घेतात, ज्ञानदेवांच्या जवळ येतात आणि ज्ञानेश्वर माऊलींना म्हणतात की ज्ञानदेवा चालायचं ना, आता समाधीकडे चालायचं ना. अशा प्रकारचा प्रश्न पंढरीश पांडुरंग स्वतः ज्ञानेश्वर माऊलींना करतात आणि ते असं सांगितलं जातं की पंढरीश पांडुरंग एका बाजूला आणि देव दुसऱ्या बाजूला, असं दोन्ही बाजूंनी माऊलींच्या दोघे जण राहतात आणि हे सगळेजण माऊलींच्या सह समाधीकडे निघालेले आहेत. एका बाजूला मी म्हटलं की देव आहेत, दुसऱ्या बाजूला माऊलींचे मोठे बंधू आणि श्रीगुरु निवृत्तीनाथ आहेत. माऊलींचं यावेळेला माऊलींनी पहिल्यांदा काय केलं असेल तर आपले मोठे बंधू म्हणण्यापेक्षा गुरु असलेल्या निवृत्तीनाथांचं दर्शन घेतलेलं आहे आणि या ठिकाणी या सगळ्या प्रसंगाचं वर्णन नामदेव महाराज एका रचनेमध्ये करतात. ते म्हणतात, पुढे ज्ञानेश्वर जोडून या कर, पुढे ज्ञानेश्वर जोडून या कर, बोलतो उत्तर स्वामी संगे. पुढे ज्ञानेश्वर जोडून या कर, बोलतो उत्तर स्वामी संगे. पाळिले पोशिले चालविला लळा, पाळिले पोशिले चालविला लळा, बा माझ्या कृपाळा निवृत्ती राजा. या ठिकाणी आपल्या गुरुबद्दल आपल्या मोठ्या बंधूपेक्षाही त्यांनी गुरुचं स्थान आपल्या निवृत्तीनाथांना दिलेलं आहे आणि त्यांच्याबद्दलची खरं तर कृतज्ञताच या ओळीमधनं नामदेव महाराजांनी माऊलींच्या मुखातनं हे शब्द लिहिलेले आहेत. काय म्हटलंय माऊलींनी बघा की पाळिले पोशिले चालविला लळा. हे माझ्या गुरुवर्या, हे निवृत्तीनाथा, आपण मला माझं पालन पोषण केलं, माझा लळा पाळला आणि अशा प्रकारच्या माझ्या कृपाळू निवृत्तीनाथा, खरोखर तुमचे अनंत उपकार माझ्यावरती आहेत. स्वामीची या योगे झालो स्वरूपाकार, आपल्या योगानंच मी स्वरूपाकार झालो. उतरलो पार माया नदी, या माया नदीच्या पलीकडच्या तीरावर जर मी उतरू शकलो असेल तर कुणामुळं, तर ते माझ्या गुरुवर्यांच्या कृपेमुळं. अशा पद्धतीनं या ठिकाणी माऊली निवृत्तीनाथांच्या बद्दल जे या ठिकाणी कृतज्ञता व्यक्त करणारे शब्द वापरतात. ज्ञानदेवांनी या ठिकाणी नमस्कार करतात, निवृत्तीनाथांनी शांतपणे स्नेहाने त्यांचे मुख कुरवाळलेलं आहे. आपल्या गुरुला नमस्कार केल्यानंतर निवृत्तीनाथांनी अत्यंत प्रेमानं काय केलं म्हणे तर शांतपणे प्रेमाने त्यांनी माऊलींचा तोंडावरून हात फिरवलेला आहे. नामदेव महाराज म्हणतात की हे सगळं दृश्य तिथे उभा असताना मला पाहावलं नाहीये आणि निवृत्तीनाथांच्या संबंधानं निवृत्तीनाथच एका अर्थानं बोलत आहेत तोंडावरून हात फिरवत असताना माऊलींच्या बद्दल, ज्याचं लेखन नामदेव महाराजांनी केलेलं आहे, परंतु बोलत आहेत निवृत्तीनाथ असं वर्णन या रचनेमध्ये आहे. काय म्हणतात नामदेव महाराज निवृत्तीनाथांच्या तोंडून बघा, अमर्यादा कधी केली नाही येणे. निवृत्तीनाथ महाराज सांगतात की माझ्या ज्ञानानं कधीच अमर्यादा केलेली नाहीये. अमर्यादा कधी केली नाही येणे, गुरु शिष्य पण सिद्ध केले. गुरु आणि शिष्याचं नातं कसं असावं हे सिद्ध करण्याचं काम जर कुणा केलं असेल तर या ज्ञानेश्वरांनी केलेलं आहे. गीतार्थाचा अवघा घेतला सोहळा. खरं तर गीतेचा अर्थ प्राकृत भाषेमध्ये सांगण्याचं मोठं काम या ज्ञानेश्वरांनी केलं.
गुह्य गौप्यमाळा लेवविल्या. जे गुह्य होतं त्याला प्रकट केलं म्हणून प्रकट गुह्य बोले, विश्व ब्रह्मची केले असं आपण जे म्हणतो. तर याचा अर्थानं फेरिली डोळ्यांची अत्यंत पारणे, आता ऐसे कोणी सखे नाही. आमच्या डोळ्याचं पारणं फेडण्याचं काम खऱ्या अर्थानं ज्ञानेश्वरांनी केलं आणि आता असा सखा आमचा दुसरा कोणीही नाही आहे असं निवृत्तीनाथ महाराज सांगतायत. काढोनिया गुह्य वेद केले फुल. खरं तर वेदामधलं जे गुह्य होतं, जे काही या ठिकाणी वेदाचं सार होतं, ते सगळं सार माऊलींनी आपल्या रचनेच्या मधनं वेदातलं सार आपल्या रचनेमध्ये काढून घेतलेलं आहे आणि वेदांना एका अर्थानं फुल करून टाकलं. आठवती बोल म्हणा माझी. निवृत्तीनाथ महाराज म्हणतात की हे सगळे बोल मला आज इथे आठवायला लागलेले आहेत. अशा पद्धतीनं निवृत्तीनाथ ज्ञानदेवांच्या कार्याचं आणि त्यांच्या एकंदर सगळ्या वर्तवणुकीच प्रति प्रशंसा या रचनेतनं व्यक्त करताना दिसतात. असे उद्गार काढताच नामदेव महाराजही लिहितात की नामा म्हणे संत कासावी ससारे, लावी ती पदर डोळी यासी. आणि तिथलं सगळा हा प्रसंग बघून उपस्थित असलेल्या संतांना गलबलून गेलं. सगळ्यांच्या डोळ्यावाट आसवे व्हायला लागलेली आहेत आणि सगळेजण डोळ्याला पाणी म्हणजे डोळे पुसण्यासाठी पदर डोळ्याला लावतात. अशी एक कारुणिक परिस्थिती त्या ठिकाणी उपस्थित होते. सोपानदेव आणि मुक्ताबाईच्या दुःखाला तर पारावरच राहिलेला नाही आहे, कारण जीवश्य कंठस्य अशा प्रकारचे हे भाऊ बहीण राहिलेले आहेत आणि सगळ्यांचे आवडते माऊली आपल्याला आता सोडून समाधी घेणार आहेत. या दुःखातनं सोपानदेव आणि मुक्ताई खूपच या ठिकाणी मनाला लावून घेतलेलं आहे. शेवटी त्यांना त्यांचं समाधान करण्याचं काम तिथं असलेल्या पंढरीश पांडुरंगांनी केलेलं आहे. शेवटी देवानी व निवृत्तीनाथांनी माऊलींना समाधीच्या स्थानाजवळ नेलेलं आहे. मी म्हणाल्याप्रमाणे दोन्हीकडून दोघं आहेत, एका बाजूला देव एका बाजूला निवृत्तीनाथ आणि दोघंजण समाधीच्या स्थळावरती जिथे समाधी द्यायची आहे तिथं माऊलींना घेऊन जातात. आणि माऊली आता समाधीला बसणार आहेत. या घटनेमुळं सगळे संत एकच टाहो फोडतात आणि माऊलींचा गजर करायला लागतात. आत नेऊन देव निवृत्तीनाथांनी त्यांना आसनावर बसवलेला आहे. शेवटी दोघांनी मिळून निवृत्तीनाथांनी देवानी जिथे समाधी घेणार आहेत त्या आसनावरती ज्ञानदेवांना नेऊन बसवलेलं आहे. आणि देव या ठिकाणी ज्ञानदेवांना काय म्हणतात बघा. ज्ञानदेवा, सूर्य चंद्र तारा हे जोपर्यंत आहेत तोपर्यंत तुझी समाधी स्थिर राहील. एका अर्थानं वरच या ठिकाणी स्वतः पंढरीश पांडुरंग ज्ञानदेवांना देतात की हे ज्ञानदेवा, जोपर्यंत या जगामध्ये चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत तुमची समाधी स्थिर राहील. नामदेव महाराज या ठिकाणी लिहितात, जववरी हे क्षितिमंडळ, जववरी हे समुद्र तळ, जववरी हे क्षितिमंडळ, जववरी हे समुद्र तळ, तववरी समाधी स्थिर राहू दे निरंतर. मग कल्पक्षयी यथाकाळ माझ्या हृदयी वसावे, अनिक एक सोपारे ज्ञानदेव ही अक्षरे, जो जप करील निर्धारे त्यासी ज्ञान होईल. आणि दुसरा वर देखील या ठिकाणी पंढरीश पांडुरंग देतात की जे कोणी व्यक्ती ज्ञानदेव ही अक्षर या ठिकाणी जपतील त्या मूळ व्यक्तीला देखील ज्ञान झाल्याशिवाय राहणार नाहीये. असे या तुमच्या नावात ताकद येणार आहे असा वर एका अर्थानं देव ज्ञानदेवांना या ठिकाणी देताना आपल्याला पाहायला मिळतात. त्याच ठिकाणी ज्ञानदेवांनी 108 श्लोकांनी देवाचं नमन केलेलं आहे. या ठिकाणी देवांनी काय केलं तर 108 श्लोकांनी देवाचं नमन केलेलं आहे. पुन्हा एकदा देव व गुरु यांना वाकून नमस्कार केलेला आहे. देवाला आणि गुरुला दोघांनाही या ठिकाणी वाकून नमस्कार कोण केलेला आहे तर या ठिकाणी ज्ञानदेवांनी केलेला आपल्याला दिसून येतो. आणि ज्ञानदेव म्हणतात, ज्ञानदेव म्हणे सुखी केले देवा, पाद पद्मी ठेवा निरंतर. हे देवा, तुम्ही मला खऱ्या अर्थानं सुखी केलेलं आहे आणि पाद पद्मी ठेवा निरंतर. अशा प्रकारचं मोठं काम तुम्ही केलं. खरं तर तुमच्या प्रती आता मी काय बोलावं आणि काय नाही अशी स्थिती माझी झालेली आहे असं म्हणून 3 वेळा या ठिकाणी ज्ञानदेवाने हात जोडले. ज्ञानदेवांनी आपले नेत्र मिटले आणि भीममुद्रा ज्या ठिकाणी समाधी घ्यायची आहे त्या ठिकाणी भीममुद्रा लावलेली या ठिकाणी आहे. निवृत्तीनाथ
हे सगळं दृश्य त्यांनी पाहिलं आणि निवृत्तीनाथ तिथून बाहेर आलेले आहेत. पण देवाला काही ज्ञानदेवांना एकट्यांना तिथं सोडून बाहेर यायची इच्छा होत नाहीये. कारण देव मनाच्या ठिकाणी हा विचार करतात की आता बाहेर तरी कशाला जावं, कारण बाहेर जाऊन आता माझ्या जीवाचं कोण बाहेर आहे. म्हणजे देवाची देखील अवस्था अशा पद्धतीची झालेली इथं सांगितलं गेलेलं आहे. शेवटी निवृत्तीनाथच देवाला भानावर आणतात आणि म्हणतात, देवा अहो या जगाचे नियंते तुम्ही आहात आणि तुम्हीच जर असं भान सोडलात तर कसं व्हावं. आणि मग शेवटी निवृत्तीनाथांनी सांगितल्यानंतर देव भानावर आलेत असंही सांगितलं गेलेलं आहे. निवृत्तीनाथांनी कठीण अंतकरणानं त्या समाधीच्या स्थळाच्या ठिकाणी बाहेरून शिळा लावलेली आहे व शिळेवर डोकं ठेवलेलं आहे. त्यावेळी त्यांच्या डोळ्यातून घळघळा पाणी व्हायला लागलेलं आहे. कुणाच्या? निवृत्तीनाथांच्या. हे पाहून नामदेव महाराजांना गलबलून आलं आणि ते देवाला ओरडून सांगतायत, बांधल्या तळ्याचा फुटलासे पार, बांधल्या तळ्याचा फुटलासे पाट, ओग बारा वाट मुरडताती. ही सगळं दृश्य बघून तिथे उपस्थित असलेल्या सगळ्या संतांना काय झालेले आहे तर एखाद्या तळ्याचा बांध फुटावा आणि सैराभैरा पाणी जिकडं तिकडं व्हावं तशा सगळ्यांच्या मनाची अवस्था झालेली आहे आणि सगळ्यांच्या डोळ्यावाट आसवांचा पाठ व्हायला लागलेला आहे. सगळ्यांना गलबलून आलेला आहे. म्हणून बांधल्या तळ्याचा फुटलासे पाट, ओग बारा वाट मुरडताती, बांधल्या पेंडीचा सुटलासे आळा, तृण रानो माळा पांगलासे. या ठिकाणी सांगतात की एखादी कडब्याची पेंडी बांधावी आणि ती बांधलेली पेंडीचा जर आळा सुटला तर जसं त्या पेंडीमधले सगळे काही जे चिपाडा असतात ते इतरत्र जसे इकडं तिकडं होऊन जातात तशी अवस्था इथे उपस्थित असलेल्या सगळ्याच संतांची झालेली आहे. नामा म्हणे देवा पेटला हुताशन, करा समाधान निवृत्तीचे. आणि या घटनेमुळं निवृत्तीनाथांना खूप दुःख झालेलं आहे. तर अशा या दुःखामध्ये असलेल्या निवृत्तीनाथांचं हे देवा तुम्ही समाधान करा असं नामदेव महाराज देवाला या घटनेच्या नंतर विनवणी करताना दिसतात. शेवटी देवाने देखील निवृत्तीनाथांना आलिंगन दिलेलं आहे आणि त्यांचं समाधानही केलेलं आहे. नंतर सर्व संत मंडळी आळंदीमध्ये 7-8 दिवस राहतात. नंतर आपापल्या गावी ही सगळी संत मंडळी परत आलेली आहे. असं सांगितलं जातं की देवही 3 दिवस आळंदीमध्ये राहून पुन्हा पंढरपूरला परत येतात. त्यावेळी देव जे म्हणालेले आहेत ते या ठिकाणी अत्यंत महत्वाचं आहे. तिथे असताना देवांनी जे उद्गार काढलेले आहेत ते काय ते बघा. जो या अलंकापुरी क्षेत्राची यात्रा करील तो धन्य होईल. देवांनी सांगितलं की माझा ज्ञानदेव इथं समाधिस्थ झालेला आहे. जो कोणी या आळंदीची क्षेत्राची यात्रा करील ना तो आयुष्यामध्ये धन्य झाल्याशिवाय राहणार नाही आहे. हे तीर्थक्षेत्र तपोभूमी आहे. हे पूर्वीच महापीठ आहे. या ठिकाणी आदिनाथ भगवान कैलासपती श्री शंकरांनीही तपश्चर्या केलेली अशा प्रकारचं हे ठिकाण आहे. या क्षेत्राची पापहरण करण्याची महती पंढरपूरपेक्षा देखील अधिकची आहे. कोपलेल्या कळी काळाचंही या क्षेत्राच्या ठिकाणी काही चालत नाही आहे. असा हा या तीर्थक्षेत्राचा महिमा आगाध असल्याचं स्वतः पंढरीश पांडुरंगांनी सांगितलेलं आहे आणि एक प्रकारचा हा वरही दिलेला आहे. आणि अशा प्रकारचं या ठिकाणी हा समाधी सोहळा इथे संपन्न होतो. हे वर्ष माऊलींनी समाधी घेऊन जवळपास 728 वर्ष झालेली आहेत. म्हणून या वर्षीचा संजीवन समाधी सोहळा हा 728वा संजीवन समाधी सोहळा राहिलेले आहे. आणि या सोहळ्याच्या निमित्तानं आपल्याला या सोहळ्याबद्दलचं जर माहिती हवी असेल तर नामदेव महाराजांचे समाधीचे अभंग मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यातनं आपल्याला मी जे काही हे सांगितले ते देखील त्या समाधीच्या अभंगाचाच या ठिकाणी अर्थ आपल्यासमोर मांडलेला आहे. यावर्षी मला वाटतं 23 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर या कालावधीमध्ये हा समाधी सोहळा संपन्न होतो आहे. माऊलींनी कार्तिक वद्य त्रयोदशीला शके 1218 आणि इसवी सन 1296ला ही समाधी घेतलेली आहे. तर अशा पद्धतीनं हा समाधी सोहळा
आळंदी या ठिकाणी संपन्न झाला. तदनंतर जवळपास 728 वर्षापासनं किंवा 27-28 वर्षापासनं आळंदीला मोठ्या प्रमाणावरती लाखो वारकरी या समाधी सोहळ्याला उपस्थित राहतात आणि आळंदी तीर्थक्षेत्री माऊलींच्या समाधीचं अंतःकरणपूर्वक दर्शन घेतात, इंद्रायणीमध्ये स्नान करतात आणि या सगळ्या सोहळ्यामध्ये नित्यनेमानं सहभागी होतात आणि स्वतःला या सोहळ्याला उपस्थित राहता आल्याबद्दल कृतज्ञ समजतात. असा हा वारकरी संप्रदायाचे संस्थापक असलेल्या ज्ञानेश्वर माऊलींचा संजीवन समाधी सोहळा उत्सव, ज्याच्याबद्दल अत्यंत थोडक्यामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून थोडीशी माहिती आपल्यासमोर ठेवून मीही माऊलींची या ठिकाणी कृपा संपादन करून घ्यावी एवढ्याच प्रामाणिक हेतून हा व्हिडिओ आपल्यासमोर ठेवलेला आहे. व्हिडिओ आवडला तर त्याला कमेंट करा, इतरांच्या पर्यंत पाठवून हे महत्त्वपूर्ण आपल्या पदरात पाडून घ्यावं अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि माऊलींना या ठिकाणी पुनश्च एकदा मनपूर्वक नमन करून या ठिकाणी मी या व्हिडिओला पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर महाराज की जय.